मुलं ही देवाघरची फुलं आहेत असं म्हटलं जातं. पण काही बालकांच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर देवानं त्यांच्यावर अन्याय केलाय का असा प्रश्न पडतो. कोणतीही चूक नसताना केवळ आपल्या पालकांनी कळत नकळत केलेल्या चुकीची शिक्षा बालकांनाही भोगावी लागते. सध्या कोल्हापुरातील कळंबा कारागृहात 2 बालकं आपल्या आईसोबत नाईलाजानं दिवस काढतायत. आईपासून दूर जाता येत नाही अशी 2 बालकं कळंबा कारागृहात आहेत, तर बालकल्याण संकुलमध्ये विधी संघर्षग्रस्त 51 बालकं मुक्कामाला आहेत. त्यातून या मुलांचं भावविश्व नक्कीच बदललेलं असणार आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहात भगत काळे आणि आशा काळे हे दाम्पत्य एका गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत आहे. आशा काळे यांच्या समवेत त्यांची जिनली नावाची 1.5 वर्षाची मुलगी आहे. ही मुलगी रविवारी आमटीच्या पातेल्यात पडून भाजली. त्यानंतर गजाआड होरपळणाऱ्या बालविश्वाची आणखी एक गंभीर समस्या उजेडात आली. एखाद्या गुन्हेगार दाम्पत्याला 6 वर्षापर्यंतचं अपत्य असेल आणि त्याचं पालनपोषण करण्याची जबाबदारी अन्य नातेवाईक घेत नसतील तर त्या अपत्याला आईबरोबर कारागृहातच ठेवलं जातं. सध्या कळंबा कारागृहात अशी 2 अल्पवयीन मुलं आपल्या आईसमवेत राहत आहेत. या मुलांच्या आईवडिलांच्या गुन्ह्याची सुनावणी अजून न्यायालयात सुरू झालेली नाही. पण कायद्यानुसार ही दोन्ही लहान मुलं आईसमवेत कारागृहात एक दिवस काढत आहेत. ज्या वयामध्ये मुक्तपणे खेळायचं, बागडायचं त्याच वयात या मुलांना कारागृहाच्या 4 भिंतीआड जगावं लागतंय. त्यातून त्यांच्या मानसिक भावविश्वाची आपण कल्पनाही करू शकत नाही. गेल्या काही वर्षात अनेक गुन्ह्यात अल्पवयीन मुलं आरोपी किंवा गुन्हेगार म्हणून समोर येत आहेत. अशा अल्पवयीन मुलांना मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलात विधी संघर्ष बालक म्हणून ठेवलं जातं. अशा प्रकारची 7 ते 18 वयोगटातील 32 बालकं मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलमध्ये स्थानबद्ध आहेत, तर कागलमधील सुधारगृहात 19 मुलं अशी जिल्ह्यात एकूण 51 मुलं बंदिस्त आहेत. न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याशिवाय त्यांची या संकुलातून सुटका होत नाही. सुधारगृहातील अन्य मुलांना या गुन्हेगार मुलांची संगत लागू नये म्हणून त्यांना स्वतंत्र ठिकाणी ठेवलं जातंय. एकूणच कुणाच्या वाट्याला कसलं बालपण येईल हे सांगता येत नाही. पण जेव्हा ही मुलं चांगलं शिक्षण आणि संस्कार घेऊन आदर्श आणि जबाबदार नागरिक बनतील तेव्हाच आपण बालदिन साजरा करण्यास पात्र ठरू.